नमस्कार. मोरया गोसवर्धन वाठेगाव आयोजित ॲडव्हान्स डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी परीक्षेचा प्रवास दिवसेंदिवस अधिक सखोल आणि अनुभव समृद्ध होत आहे. काल दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी पंचगव्य औषध निर्मिती या विषयावरील लेखी परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. या परीक्षेमध्ये पंचगव्य औषधाबाबत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने विविध पंचगव्य उत्पादने आणि औषध तयार केले. त्यामध्ये नारी संजीवनी, केश तेल, पंचगव्य घृत, तुलसी घृत तसेच शेतीसाठी उपयुक्त असणारे तक्रामृत यासारख्या उत्पादनाच्या निर्मितीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. चला पाहूया विद्यार्थ्यांनी केलेले काही प्रॅक्टिकल. आपण आता केश तेल बनवत आहोत. त्यासाठी आपण घृत बनवत आहे. त्याच्यासाठी आज आपण इथं तुळशी घृत बनवत आहोत. आपण केश तेल बनवते. औषध निर्मितीसाठी लागणारे साहित्य, त्यांचे अचूक प्रमाण, मिश्रणाची योग्य पद्धत आणि उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवली. त्यामुळे केवळ सैद्धांतिक नव्हे तर प्रत्यक्ष औषध निर्मितीचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले. आणि आता आज परीक्षेचा तिसरा दिवस आहे. आजचा विषय आहे पंचगव्याचा औषधी रूपात प्रयोग. या विषयामध्ये व्याधींचे मूळ कारण ओळखणे, नाडी चिकित्सा, शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचे कार्य तसेच विविध व्याधीमध्ये पंचगव्य औषधे कोणती घ्यावीत, किती प्रमाणात घ्यावीत आणि किती कालावधीसाठी घ्यावीत याविषयी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. यासोबतच उत्तम उपचार परिणाम मिळवण्यासाठी आहारातील पथ्ये, जीवनशैलीतील आवश्यक बदल आणि रुग्ण व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयाचाही अभ्यास विद्यार्थ्यांनी केला आहे. एक वर्षभर शिकलेल्या ज्ञानाची, अभ्यासाची आणि सेवाभावाची ही खरी कसोटी आहे. सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मनपूर्वक शुभेच्छा. जर तुम्हालाही पंचगव्य चिकित्सा, नाडी चिकित्सा, गो आधारित आरोग्यशास्त्र आणि स्वावलंबनाचा हा ज्ञान प्रवास अनुभवायचा तर या चळवळीचा भाग व्हा. चला, ज्ञान, सेवा आणि आरोग्य यांचा हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात आणि निरोगी समाज निर्मितीसाठी एकत्र काम करूयात. ज्ञानातून सेवा, सेवेतून समाज परिवर्तन. धन्यवाद.